बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याला पुराचा फटका। नागझरी तलावाचा संपर्क तुटला। परिसरातील अनेक भाग पाण्याखाली। एनडीआरएफसह आर्मीची एक तुकडी तैनात। आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। 80 ते 90 रुपयांमध्ये एक गुंठा जमीन कशी नीट करायची? हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आष्टीच्या तहसीलदारांना निवेदन। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर। रामकुंड परिसरातील या ठिकाणी दुतोंडा मारुती पूर्णतः बुडाला, तर गंगापूर धरणातून 9,848 क्युसेकनं विसर्ग झाल्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांचीही मोठी गैरसोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूरस्थितीचा आढावा। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगडमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक। सर्व यंत्रणांनी अलर्ट राहण्याच्याही सूचना। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5,000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवण्यात येणार। सोलापुरातील मोहोळ तालुक्यातही पशुखाद्य वाटपाला सुरुवात। शिंगोली गावामध्ये पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या गौडगाव या ठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस। कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो। व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। ऊसाचं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट।